नमस्कार. सकाळी झोपेतनं उठल्यानंतर आपल्या मानेमध्ये आपल्या खांद्यामध्ये खूप दुखत असते, या भागामध्ये खूप पेन होत असते. कधी कधी आपण चुकीच्या पद्धतीने उशी घेतल्यामुळे किंवा ऑफिसमध्ये चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे देखील हे होत असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत ह्याच्यावरती काय उपाय केला पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा. आपण पहिल्यांदा हे लक्षात घेऊया की एक्सरसाइज करताना कशा कशा करायच्या. ज्या ज्या एक्सरसाइज मी तुम्हाला करून दाखवत आहे त्याप्रमाणे करणे. एका एक्सरसाइजचे 10 किंवा 20 राउंड तुम्ही करायचे की एक वेळा असं झालं असे तुम्ही 10 किंवा 20 राउंड करायचे. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की खूप जास्त पेन होत आहे मानेमध्ये, या भागामध्ये, पूर्ण खांद्यामध्ये खूप पेन होत आहे, त्या दिवशी एक्सरसाइज करायचे नाही. हळूहळू थोडे थोडे पेन कमी व्हायला लागल्यानंतर एक्सरसाइज करणे. आणि एक्सरसाइज एकदा व्यवस्थित बघा, कारण चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे देखील दुखत असते. त्यामुळे एकदा व्यवस्थित बघा. सर्वात प्रथम कोणती पण एक्सरसाइज करताना पाठीचा कणा एकदम सरळ ठेवायचा, या पद्धतीने ताठ. त्यानंतर दीर्घ श्वास घेणे आणि श्वास सोडणे, नॉर्मल होणे. एकदा आपण दीर्घ श्वास घेतलेला आहे. यानंतर आता बघूयात स्लोली पूर्ण मान वरती करायची. कधी कधी काय होते बघा, मान पाठीमागे जात नाही, या भागामध्ये दुखत असते. जेवढी मान पाठीमागे जाते एवढी तेवढीच घेणे. जास्त मानेला खांद्याला त्रास द्यायचा नाही. स्लोली वरती बघणे, त्यानंतर नॉर्मल, त्यानंतर पूर्ण खाली बघणे, यानंतर नॉर्मल. हा झाला एक राउंड. असे तुम्ही 10 राउंड करू शकता. जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा 20 देखील करू शकता. तुमच्या वेळेनुसार तुम्ही करायचे. मी तुम्हाला दाखवत आहे 5 वेळा करून. तुम्ही करताना मात्र 10 वेळा किंवा 20 वेळा करणे एक एक्सरसाइज. पूर्ण या पद्धतीने स्लोली वरती बघणे, मध्यभागी आणि पूर्ण खाली बघणे. हा झाला 2 राउंड. पूर्ण वरती बघणे, अजून एकदा, एकदम केअरफुल करायचे एक्सरसाइज. या पद्धतीने एकदम स्लो करायचं, कारण मी तुम्हाला फास्ट दाखवत नाही, एकदम स्लोली दाखवते. त्यानंतर पूर्ण साईडला बघणे हळूवार पद्धतीने. मान आपली ह्या भागामध्ये दुखत असेल तर बघा थोडासा स्ट्रेच जाणवतो तिथं. सरळ, त्यानंतर डाव्या साईडला, त्यानंतर सरळ उजव्या साईडला. स्लोली आपली मान फिरवणे, जास्त फास्ट नाही. सरळ उजव्या साईडला, सॉरी डाव्या साईडला, त्यानंतर सरळ. अजून एकदा बघूयात. व्यवस्थित मान फिरवणे. जेव्हा मान या पोझिशनला असते बघा, ह्या मसल्स मध्ये, या पूर्ण मसल्स मध्ये असा ताण जाणवतो. त्यानंतर सरळ, त्यानंतर डाव्या साईडला, त्याच्यानंतर सरळ. यानंतरची एक्सरसाइज बघा, आपले पूर्ण खांदे आहेत ते वरती घ्यायचे आणि होल्ड करायचे, म्हणजे थांबणे. या पद्धतीने थोडा वेळ थांबायचे, काउंट करायचे. 1 2 3 4 आणि 5. रिलॅक्स. अजून एकदा वरती घेणे आणि काउंट करणे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. मनातल्या मनात देखील तुम्ही काउंट करू शकता. रिलॅक्स.
अजून एकदा बघूया. पूर्ण डोळे बंद केले तरी चालेल, जसं तुमच्या पद्धतीने. रिलॅक्स या पद्धतीने. यानंतर पूर्ण स्लोली आपले खांदे फिरवायचे. स्लोली स्लोली, जास्त फास्ट नाही. 2 3 4 आणि 5. याच पद्धतीने रिव्हर्स मध्ये 1 2 3 4 आणि 5 या पद्धतीने. त्यानंतरच्या एक्सरसाइज साठी पूर्ण हात इंटरलॉक करायचा आणि पूर्ण या पद्धतीने टाकणे. जास्त ताण द्यायचं नाही मागं पुढं. या पद्धतीने थोडस थांबणे. थोडा वेळ थांबायच्या पोझिशन मध्ये. डोळे बंद. डोळे पूर्ण उघडायचे अँड रिलॅक्स. या पद्धतीने तुम्ही रिलॅक्स करणे. हा एक्सरसाइज एकदम हळूवार करायचा, कारण बघा ज्या माणसांची इथे नस दबलेली असते किंवा दुखत असते या भागामध्ये, त्यांनाच माहित असते की दुखणे किती आहे. त्यामुळे ही हळूवार एक्सरसाइज करायची, फास्ट फास्ट फिरवायची नाही. जर तुम्हाला कुठलेच नस दबले नसेल, तुमच्या मान आणि खांदे एकदम नॉर्मल असतील, तरी पण तुम्ही हा एक्सरसाइज एवढा स्लोली करायचा. एक्सरसाइज फास्ट करायची नाही, एकदम स्लोली फील घेत एक्सरसाइज करणे. यानंतर आपण बघूयात की आपल्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन. आतापर्यंत जे आपण एक्सरसाइज बघितल्या त्या पूर्ण वरच्या लेवलवर काम करतात, म्हणजे वरच्या मसल्सवर काम करतात, जे मानदुखी खांदेदुखी आहेत. पण जे चेहऱ्याचे थोडेफार आपण एक्सप्रेशन करणार आहोत, ते पूर्ण आपल्या डीप ज्या मसल्स असतात मानेच्या खांद्याच्या, त्याच्यावर ते वर्क करतात. पूर्ण या पद्धतीने चेहरा ठेवायचा. आपली पाठ पूर्ण ताठ ठेवायची या पद्धतीने आणि पूर्ण दात एकमेकांना चिटकवणे. या पद्धतीने करणे. ह्या मसल्स थोड्याशा ताणायच्या, दात एकमेकांना चिटकून या पद्धतीने. या पद्धतीने. त्यानंतर बघा आपली जी जीभ आहे ती बाहेर काढायची. थोडी नाकाला असं चिटकवायचा प्रयत्न करायचा. चिटकत नसेल पण प्रयत्न करायचा. जीभ बाहेर आल्यामुळे पूर्ण या भागामध्ये ताण पडतो. या पद्धतीने. त्यानंतर आता बघूयात, हात घ्यायचा आणि इथं पूर्ण असं लावायचा आणि थोडंसं पुढं प्रेस केल्यासारखं करायचं. ताण द्यायचं. त्यानंतर पाठीमागच्या साईडला, त्यानंतर साईडला असं ढकलल्यासारखं करायचं. लेकिन मान आपली ही पूर्ण भाग आहे त्याच ठिकाणी ठेवायचा. ताणल्यासारखं आहे बघा. थोडं प्रेस करायचं थोडस याप्रमाणे. यानंतरची एक्सरसाइज बघा, पूर्ण मान पाठीमागे नेणे आणि पुढे आणणे. साईडनी दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. 1-2 वेळा. मान आहे ती पूर्ण आहे त्याच पोझिशनला ठेवायची. थोडीशी मान मागे नेणे आणि पुढे आणणे. या पूर्ण भागामध्ये ताण पडत असतो बघा. या पद्धतीने थोडीशी मागे न्यायची, पुढे आणायची. या पद्धतीने हळूवार पद्धतीने करणे. त्यामुळे या भागामध्ये पूर्ण असे पेन जाणवतात. तिथल्या मसल्स आहेत त्या स्ट्रॉंग व्हायला लागतात आणि पेन हळूहळू पद्धतीने कमी व्हायला लागते. यानंतर अजून एक एक्सरसाइज बघूयात की पूर्ण मान साईडला घ्यायची आणि या पद्धतीचा आकार करायचा ओठांचा.
या पद्धतीने पूर्ण या भागामध्ये ताण पडत असतो, एकदम स्लोली ह्या एक्सरसाइज करायच्या। यानंतर पूर्ण एक्सरसाइज करून झाल्या, जर तुम्हाला कधी कधी एक एक्सरसाइज दुसरी एक्सरसाइज करताना काही पेन होत असेल तर ती एक्सरसाइज त्या दिवशी सोडून देणे, करायची नाही, दुसऱ्या दिवशी करायची। जर तुम्ही व्यवस्थित सगळ्या एक्सरसाइज केल्या की शेवटी तुम्ही ब्रीदिंगची प्रॅक्टिस करायची या पद्धतीने। नाकाने दीर्घ श्वास घेणे आणि तोंडाने श्वास सोडणे या पद्धतीने। याप्रमाणे पूर्ण नाकाने दीर्घ श्वास घ्यायचा आणि तोंडावाटे सोडणे, याने देखील आपल्याला आराम भेटतो आणि आपल्या मसल्स आहेत एकदम रिलॅक्स होतात। पहिल्यांदा एक्सरसाइज स्टेप वाईज सगळ्या करायच्या आणि शेवटी ब्रीदिंगची प्रॅक्टिस करायची। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा। जर तुमच्या घरामध्ये सर्वायकल पेन, नेक पेन या सगळ्या गोष्टी होत असतील किंवा आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या कॉलनीमध्ये कुणाला मानदुखी, खांदेदुखी होत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जे लोक IT मध्ये दिवसभर असे बसून एका चेअरवर काम करतात त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा। एका व्हिडिओमुळे भरपूर जणांचा फायदा होतो। जर तुम्हाला मानदुखीचे अजून व्हिडिओ बघायचे असेल तर त्याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी इथे दिलेली आहे, इथे क्लिक करा। तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन। तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा। धन्यवाद।